नमस्कार, कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण झटपट असा तयार होणारा, अगदी थोड्याच वेळात तयार होणारा सोप्यातला सोपा रव्याचा केक पाहणार आहोत. त्यासाठी वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी साहित्य काय काय घेतले हे मी तुम्हाला सांगते. चला, इथं मी या वाटीने घेतलेला आहे 2 वाटी असा बारीक रवा घेतलेला आहे. हा रवा एकदम बारीक आणि छान असा घ्यायचा. हा भाजून नाही घ्यायचा आपल्याला, असाच कच्चा रवा घ्यायचा आहे. इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे 1 मोठा चमचा भरून. साखर घेतलेली आहे 1 वाटी. थोडंसं गव्हाचं पीठ आहे, दही आहे आणि दूध लागणार आहे आपल्याला, ते दूध घेतलेलं आहे. इथं खायचा सोडा घेतलेला आहे आणि काजूचे बदामाचे काप असेल ते घ्या आणि तेल 1-2 चमचे घेतलेले आहे. बस एवढं साहित्य लागतं. एवढ्या साहित्यात आपला केक तयार होतो. इथं मी मैद्याचा वापर टाळलेला आहे. मैद्याच्या ऐवजी मी गव्हाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे. अगदी छान आणि घरात असा तयार होणारा हा केक खूप छान होतो. चला लगेचच रेसिपीला सुरुवात करू. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. या भांड्यामध्ये आपल्याला आधी सुके जिन्नस सर्व बारीक करून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत एकत्रात. म्हणून आपल्याला मिक्सरवरती हे थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. आता 2 वाटी रवा आपण घालून घेतलेला आहे यामध्ये. आता जी आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे ती देखील यामध्ये घालून घेऊ. परत जे आपण अर्धी वाटी असे गव्हाचे पीठ घेतलेलं आहे ते देखील यामध्ये घालून घेऊ. म्हणजे हे सर्व एकत्र मिक्सरवर छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे. एकसारखं बारीक याची पावडर बनवून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने ते मी बारीक करून घेतलेलं, एकदम छान असं बारीक झालेलं आहे हे. आता एक भांड्यात काढून घेऊ, म्हणजे बाकीचं सर्व यामध्ये मिक्स करता येईल व्यवस्थित. आता हे या प्रकारे असं ओतून घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये. आता मी यामध्ये हा बेकिंग पावडर टाकत आहे. ही बेकिंग पावडर टाकून घेतली आहे. आता जे हे खायचा सोडा आहे तो आपण करायच्या वेळेला घालणार आहे. जेव्हा आपण केक शिजायला ठेवणार आहे त्यावेळेस घालायचं. आता इथं जे आपण 1 वाटी दही घेतलेलं होतं ते दही घालून घेते. हे दही घातल्यानंतर थोडं फेटून घ्यायचं, म्हणजे यावरून आपल्याला कळतं की दूध किती वापरायचं आहे. यामध्ये पाणी मी जरा देखील घालणार नाही आहे. तुम्हाला शक्यतो पाणी हवं असेल तर पाणी घालू शकता. आणि हे दह्यातच आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला या मिश्रणाची कन्सिस्टन्सी कळते. एकदम पातळही नाही करायचं लगेच. आता जे 2 चमचे तेल घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेतलं. आता तेल टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे. दही आणि तेल टाकल्यानंतर हे मिक्स करून घेऊन मगच यामध्ये आपल्याला लागेल तसं दूध घालायचं आहे, जेणेकरून आपलं हे मिश्रण पातळ होणार नाही. थोडं थोडं लागेल तसं दूध घालून आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. चांगलं एकसारखं फेटून घ्यायचं, अजिबात त्यामध्ये गुठळ्या राखायच्या नाहीत. हे मिश्रण एकदम छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं. एकसारख्या पद्धतीने व्यवस्थित असं छान हलवून घ्यायचं आहे. लागेल तसं यामध्ये दूध टाकत राहायचं आहे थोडं थोडं. हे पहा, आणखीन हे थोडं घट्ट वाटतंय, मी आणखीन थोडंसं दूध घालते. आता हे मिश्रण सर्व एकसारखं फेटून घेऊया. हे पहा, अशा प्रकारचं बॅटर हवं आहे. आणि हा रवा आहे त्यामुळे आपल्याला हा 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून हा रवा 10 मिनिटानंतर फुलला जातो आणि मगच आपल्याला याचा केक बनवायला घ्यायचा आहे. त्यामुळे 10 मिनिटानंतर परत हे मिश्रण घट्ट होणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हे जोपर्यंत थोडं पातळ. आता हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. नंतर हे थोड्या वेळानं आपण उघडून बघू, म्हणजे हे
घट्ट झाले का पातळ आहे हे चेक करू. रवा फुलला जातो. 10 मिनटं होत आलेले आहे. तोपर्यंत आपण आम्ही केक बनवण्यासाठी असा डबा घेतलेला आहे. त्याला मी तेल लावून घेते. अगदी जरा सुद्धा केक चिटकत नाही असं अशा प्रकारे तेल लावून घेतल्यानंतर सगळीकडे अशा प्रकारे छान असं तेल लावून घेतलेलं आहे ब्रशने. चला आता आपण केकचं मिश्रण बघू कसं व्यवस्थित तयार झाले का. हे पहा, रवा खूप फुलला आहे आणि सर्व दूध याने शोषून घेतलेलं आहे. आणखीन थोडंसं दूध आपण घालणार आहे. त्याआधी आपण इथं जो खाण्याचा सोडा ठेवलेला होता तो घालूया. खाण्याचा सोडा घालून त्यावरती मी थोडंसं दूध घालून घेते आणि परत हे मिश्रण चांगलं एकसारखं फेटून घेते, जेणेकरून लगेच आपला सोडा ॲक्टिव्ह होईल आणि आपला केक बेक करण्यासाठी लगेचच ठेवायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीचं अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला केकच्या बॅटरची. छान, मस्तच. आता आपण लगेचच केकच्या भांड्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊ. परत हे मिश्रण आपल्याला या भांड्यामध्ये ओतून घेऊन टॅप करून घ्यायचं आहे. थोडंसं खाली आपटून घेतल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं सेट होतं, जेणेकरून केकमध्ये बबल्स तयार होत नाहीत. आणि या मिश्रणावर जे आपण बदामाचे काप कापून ठेवले होते ते सर्व घालून घेऊया अशा प्रकारे वरून. हे पहा, आता आपला हा केक बेक होण्यासाठी तयार आहे. त्यासाठी मी इथे 5 मिनिटं आधीच मोठ्या गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये असं एक स्टँड ठेवून ही कढई चांगली गरम करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपला हा केकचा डबा ठेवून द्यायचा आहे आणि कमी गॅसवर 30 ते 35 मिनटं हा केक आपल्याला व्यवस्थित बेक करून घ्यायचा आहे. 30 ते 35 मिनटं अजिबात हे वरचं झाकण उघडायचं नाही आणि सारखं बघायचं देखील नाही की केक शिजलाय का. आपल्याला सवय असते ना, आता शिजलाय का बघू, आणि तसं नाही करायचं. एकदा जर झाकण झाकून ठेवलं तर आपण 30 ते 35 मिनटं हे उघडून बघायचंच नाही. केक एकदम छान मस्त शिजून तयार होतो आणि जरा देखील खाली लागत नाही. आपला गॅस बारीक ठेवायचा. पहिले 5 मिनटं थोडा गॅस मोठा ठेवायचा आहे, नंतर बारीक करायचा. 30 ते 35 मिनटं व्यवस्थित छान केक बेक करून घेऊया. आता इथं झालेली आहेत 30 ते 35 मिनटं. हे पहा, एकदम छान असा केक शिजून तयार झालेला आहे, बेक झालेला आहे. सुरी घालून पाहूया. हे पहा, अजिबात सुरीला लागत नाही. कुठे सुद्धा सुरीला थोडासुद्धा चिटकत नाही, म्हणजे आपला केक व्यवस्थित छान बेक झालेला आहे. आता आपण एका ताटामध्ये याला काढून घेऊया. आधी याच्या सर्व कडा मोकळ्या करून घ्यायच्या. मग नंतर एक ताट घेऊन यामध्ये हा डबा आपल्याला पालथा घालून घ्यायचा. आता थोडंसं टॅप करते म्हणजे हा केक व्यवस्थित निघेल. हे पहा, अगदी किती छान मस्त असं निघलेलं आहे. डब्याला तर थोडा देखील लागलेला नाही आहे, आपण तेल लावलं होतं त्यामुळे. आणि एकदम स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असा आपला केक तयार आहे इथं. आहा हा, काय मस्त झालेला आहे. चला तर आपण हा केक लगेचच कट करायला घेऊया. थोडा वेळ गार झाल्यानंतर हा केक आपण डब्यामधून काढला ना, आहे असा अखंड छान निघतो. खूप स्पॉन्जी असा मस्त केक झालेला आहे. इतका छान फुललेला आहे, खूप मस्त बेक झालेला आहे. इथं कट करून घेऊया. चौकोनी मोठ्या आकारात तिथं कट करून घेतलेला आहे केक आपण. चला तर मी केकचा एक तुकडा तुम्हाला काढून दाखवते.
हे पहा किती मस्त असा फुललेला आहे केक. एकदम छान झालेला आहे, स्पॉन्जी स्पॉन्जी एकदम मस्त असं झालेला आहे हा केक. चवीला म्हणाल तर अप्रतिम असा लागतो आणि कमी साहित्यात होणारा घरच्या घरी असा आपला हा रव्याचा साधा सोपा केक तयार झालेला आहे. बाहेर म्हटलं तर 4 किंवा 5 दिवस हा रूम टेम्परेचरवर टिकतो. जर फ्रीजमध्ये ठेवलं तर 15 दिवस हा केक आरामात टिकतो, अजिबात खराब होत नाही. आणि प्रवासात नेण्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी एक उत्तम पदार्थ आहे हा. खूप छान आहे ही रेसिपी. इतका कमाल आणि भारी होतो हा केक. छोट्या मोठ्या सेलिब्रेशनसाठी बाहेरच्या बेकरीतून आणलेल्या केकपेक्षा हा घरच्या घरी तयार होणारा केक अगदी झटपट तयार होतो. तुम्ही देखील अशा पद्धतीने केक बनवा. आणि माझी ही जर केकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.